तुमच्याकडे आज किती पैसे आहेत? 10,000, 1,00,000, 10,00,000? उत्तर काहीही असो, उद्या तुम्ही ते पैसे वाढवू शकता. गमावलेले पैसे परत कमावू शकता. हरवलेला व्यवसाय पुन्हा उभा करू शकता. तुटलेलं नातंसुद्धा कधीकधी पुन्हा जोडू शकता. पण आज सकाळी तुमच्या आयुष्यात आलेले 24 तास, त्यातील 1 मिनिट जरी निघून गेलं, तर ते जगातील कोणतीही शक्ती परत आणू शकत नाही. एकही नाही. आणि तरीही आपण वेळ खर्च करतो जणू तो कधीच संपणार नाही. आपण पैशांची काळजी करतो, पण वेळेची नाही. आपण मोबाईल हरवला तर घाबरतो, पण दिवस हरवला तर लक्षही देत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळ खरंच जगतो आपण आणि किती वेळ फक्त काढतो? जरा विचार करा. कालचा दिवस आठवतोय? पूर्ण 24 तास मिळाले होते, पण आज त्यातलं 1 सेकंद सुद्धा तुमच्याकडे नाही. तो दिवस संपला, कायमचा. आणि उद्याचा दिवस, त्याबद्दल आपण योजना करतो, स्वप्न पाहतो, काळजी करतो. पण सत्य हे आहे की उद्या अजून आलेलाच नाही. म्हणजेच आपल्याकडे खरंच आहे तरी काय? फक्त हा क्षण, फक्त आज. पण गंमत बघा, जगातील बहुतेक लोक आपलं संपूर्ण आयुष्य 2 दिवसांमध्ये अडकून घालवतात. जो दिवस निघून गेला आणि जो दिवस अजून आलेलाच नाही. म्हणूनच कदाचित लोक इतके व्यस्त आहेत, पण समाधानी नाहीत. इतकी धावपळ आहे, पण दिशा नाही. इतकं ताम आहे, पण प्रगती नाही. आणि मग प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळतं: वेळच नाही. खरंच वेळ नाही, की वेळ कुठे निघून जातोय हे आपल्याला दिसत नाही? कारण सत्य खूप वेगळं आहे. या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला दररोज एकसारखीच भेट मिळते. ना श्रीमंताला जास्त, ना गरिबाला कमी. ना सीईओना जास्त, ना विद्यार्थ्याला कमी. सर्वांना मिळतात 24 तास, 1440 मिनिटं, 86,400 सेकंद दररोज. मग प्रश्न असा आहे, जर वेळ सगळ्यांकडे सारखाच आहे, तर काही लोक असामान्य आयुष्य कसं जगतात? काही लोक इतिहास कसा घडवतात? काही लोक आपली स्वप्न सत्यात कशी उतरवतात? आणि काही लोक मात्र वर्षानुवर्ष त्याच जागी का अडकून राहतात? असं काय आहे जे यशस्वी लोकांना माहिती आहे, पण बहुतेक लोकांना नाही? आजचा हा व्हिडिओ त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कारण आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे टाइम मॅनेजमेंट शिकवत नाही. ते शिकवतं लाईफ मॅनेजमेंट. कारण वेळ म्हणजे घड्याळावर फिरणारे काटे नाहीत. वेळ म्हणजे तुमचं आयुष्य. आणि जो माणूस वेळेला समजतो, तो स्वतःच्या आयुष्याला समजतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील पुढची अनेक वर्ष बदलू शकतात. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण खरंच 24 तासांचं आयुष्य बदलणारं रहस्य कोण सांगतंय आणि का ऐकावं आपण त्याचं? तर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे हाऊ टू लिव्ह ऑन 24 आवर्स अ डे. आणि हे पुस्तक लिहिलं आहे आर्नोल्ड बेनेट यांनी. विशेष गोष्ट म्हणजे हे पुस्तक काल परवाच लिहिलेलं नाही. हे पुस्तक 100 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी लिहिलं गेलं. अशा काळात जेव्हा ना इंस्टाग्राम होतं, ना यूट्यूब, ना नेटफ्लिक्स, ना स्मार्टफोन, तरीसुद्धा आजच्या काळात हे पुस्तक कदाचित अधिक महत्त्वाचं झालं आहे. कारण त्या काळात लोकांकडे विचलित करणाऱ्या गोष्टी कमी होत्या आणि आज आपलं लक्ष खेचण्यासाठी हजारो गोष्टी स्पर्धा करत आहेत. एका नोटिफिकेशनने, एका रीलने, एका मेसेजने आपला पूर्ण दिवस बदलू शकतो. आर्नोल्ड बेनेट यांनी एक गोष्ट खूप आधीच ओळखली होती. समस्या वेळेची नाही, समस्या वेळ वापरण्याच्या पद्धतीची आहे.
लोकांना जास्त वेळ नको असतो. लोकांना वेळेवर नियंत्रण हवं असतं. आणि हाच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. हे पुस्तक तुम्हाला जास्त काम करायला सांगत नाही. हे पुस्तक तुम्हाला सकाळी 4 वाजता उठायला सांगत नाही. हे पुस्तक तुम्हाला रोबोट बनवायला शिकवत नाही. उलट हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की दररोज मिळणाऱ्या 24 तासांमध्येच एक असामान्य आयुष्य कसं घडवायचं. कारण आर्नोल्ड बेनेटच्या मते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, घर नाही, पद नाही, तर वेळ आहे. आणि जो माणूस वेळेची किंमत समजतो तो स्वतःच्या आयुष्याची किंमत समजायला सुरुवात करतो. म्हणून आता तयार व्हा, कारण पुढे बेनेट आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही घड्याळाकडे पूर्वीसारखं कधीच पाहू शकणार नाही. पॉइंट 1, सर्वात मोठा भ्रम, माझ्याकडे वेळ नाही. आर्नोल्ड बेनेट म्हणतो, जगातील सर्वात मोठं खोटं वाक्य कोणतं असेल तर ते आहे, माझ्याकडे वेळ नाही. आता हे ऐकून कदाचित तुम्ही म्हणाल, नाही, खरंच वेळ नसतो. सकाळी काम, कॉलेज, व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या, मुलं, कुटुंब आणि त्यात स्वतःसाठी वेळ कुठे उरतो. पण बेनेट म्हणतो, समस्या वेळेची नाही, समस्या आपल्या दृष्टिकोनाची आहे. कारण जरा विचार करा, या जगात असा एकही माणूस नाही ज्याला दिवसाचे 25 तास मिळतात आणि असा एकही माणूस नाही ज्याला फक्त 20 तास मिळतात. प्रत्येकाला मिळतात समान 24 तास. मग काही लोक एका आयुष्यात अनेक आयुष्य जगल्यासारखी कामगिरी कशी करतात आणि काही लोक वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी का राहतात? याचं उत्तर वेळेत नाही तर वेळेच्या वापरात आहे. कल्पना करा, तुमच्या बँक खात्यात रोज सकाळी 86,400 रुपये जमा होतात. पण एक नियम आहे, रात्री जे पैसे उरतील ते पूर्णपणे गायब होतील. ना ते साठवता येतील, ना उद्यासाठी ठेवता येतील, ना परत मिळतील. अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक रुपयाचा विचारपूर्वक वापर कराल, बरोबर? मग आयुष्य दररोज तुमच्या खात्यात 86,400 सेकंद जमा करतं. त्याचं काय? त्यांचा हिशोब आपण का ठेवत नाही? कारण वेळ दिसत नाही. पैसे कमी झाले की आपल्याला जाणवतं, पण वेळ कमी होत असतो आणि आपल्याला त्याची सवय झालेली असते. आणि म्हणूनच वेळ सर्वात सहज वाया जातो. गंमत म्हणजे कोणीही उठून सकाळी असं म्हणत नाही, आज मी 3 तास वाया घालवणार आहे. कोणीच नाही. वेळ मोठ्या प्रमाणात वाया जात नाही, तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये निसटतो. फक्त 5 मिनिटांसाठी इंस्टाग्राम उघडतो आणि अर्धा तास निघून जातो. फक्त एक व्हिडिओ पाहतो आणि त्यानंतर आणखी 10 व्हिडिओ बघितले जातात. फक्त नोटिफिकेशन तपासायचं असतं आणि लक्ष पूर्णपणे भरकटून जातं. दिवसाच्या शेवटी मात्र एकच भावना असते, आज काहीच केलं नाही. आणि हेच सर्वात धोकादायक आहे. कारण वेळेचा चोर नेहमी मोठा नसतो, तो लहान असतो, अदृश्य असतो आणि अनेकदा तो आपल्या खिशातल्या मोबाईलच्या रूपात असतो. आर्नोल्ड बेनेट म्हणतो, लोक वेळ नसल्याची तक्रार करतात, पण जर एखाद्याने त्यांचा संपूर्ण दिवस रेकॉर्ड करून दाखवला तर त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटेल की किती वेळ नकळत निघून जातो. खरं तर आपल्याकडे वेळ कमी नसतो, आपल्याकडे जागरूकता कमी असते. कारण वेळ वाया जाण्याआधी आवाज करत नाही, तो शांतपणे निघून जातो. आणि जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा कधीकधी अनेक वर्ष निघून गेलेली असतात. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या वेळी तुम्ही माझ्याकडे वेळ नाही असं म्हणाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच वेळ नाही की माझ्याकडे असलेल्या वेळेचा मी अजून हिशोबच ठेवलेला नाही? कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात वेळ वाढवण्यापासून होत नाही, तर वेळ कुठे जातोय हे पाहण्यापासून होते. पॉइंट 2, काम संपलं म्हणजे दिवस संपत नाही. आर्नोल्ड बेनेटने एक अतिशय साधी पण आयुष्य बदलणारी गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो, बहुतेक लोक दिवसाची सुरुवात उत्साहाने करतात,
पण दिवस संपवतात थकव्याने. सकाळी उठतात, कामावर जातात, जबाबदाऱ्या पूर्ण करतात आणि संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांच्या मनात एकच विचार असतो, आजचा दिवस संपला. पण बेनेट म्हणतो, खरं तर दिवस संपलेला नसतो. दिवसाचा सर्वात मौल्यवान भाग अजून बाकी असतो. जरा विचार करा, जर एखादी व्यक्ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6 काम करत असेल, तर तिने दिवसातील काही तास कामासाठी दिले. पण रात्री झोपेपर्यंत अजूनही तिच्याकडे अनेक तास उरतात. आणि हेच ते तास असतात जे 2 माणसांच्या भविष्यामध्ये प्रचंड फरक निर्माण करतात. कारण ऑफिसमधला वेळ तुमचा पगार ठरवतो, पण ऑफिस नंतरचा वेळ तुमचं भविष्य ठरवतो. बहुतेक लोक संध्याकाळी घरी आल्यावर स्वतःला बक्षीस देतात. आज खूप काम केलं, आता थोडा आराम करायला हवा. आणि मग टीव्ही सुरू होतो, मोबाईल हातात येतो, सोशल मीडिया सुरू होतं. एक एपिसोड, मग दुसरा, मग थोडं स्क्रोलिंग आणि नकळत 3-4 तास निघून जातात. दिवस संपतो, पुन्हा सकाळ होते आणि हेच चक्र वर्षानुवर्ष चालू राहतं. पण बेनेट एक प्रश्न विचारतो, जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ हा कामानंतरचा असेल, तर तुम्ही तो फक्त थकवा घालवण्यासाठी का वापरत आहात? कारण सत्य हे आहे, काम तुम्हाला उपजीविका देतं, पण स्वतःवर केलेलं काम तुम्हाला प्रगती देतं. कल्पना करा, 2 व्यक्ती एकाच ऑफिसमध्ये काम करतात. दोघांनाही समान पगार, समान काम, समान 24 तास. पण पहिली व्यक्ती कामानंतरचा वेळ फक्त मनोरंजनात घालवते, तर दुसरी व्यक्ती दररोज 1 तास वाचन करते, काहीतरी नवीन शिकते, एखादं कौशल्य विकसित करते. सुरुवातीला दोघांमध्ये काही फरक दिसणार नाही, एका महिन्यानंतरही नाही, कदाचित एका वर्षानंतरही नाही. पण 5 वर्षांनी, 10 वर्षांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेलेलं असेल. कारण यश एका दिवसात तयार होत नाही, ते संध्याकाळच्या त्या छोट्या छोट्या तासांमध्ये तयार होतं, जेव्हा बहुतेक लोक वेळ घालवत असतात आणि काही लोक स्वतःला घडवत असतात. आर्नोल्ड बेनेट म्हणतो, आपण दिवसातील सर्वोत्तम ऊर्जा कामाला देतो, पण उरलेला वेळही पूर्णपणे वाया घालवणं ही मोठी चूक आहे. तो असं म्हणत नाही की तुम्ही कधीच आराम करू नका. आराम आवश्यक आहे, मनोरंजन आवश्यक आहे. पण जर तुमचा प्रत्येक संध्याकाळचा तास फक्त मनोरंजनात जात असेल, तर तुम्ही आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी संधी गमावत आहात. कारण महान बदल सकाळी ऑफिसमध्ये होत नाहीत, ते रात्री घडतात, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करता. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, काम संपल्यानंतर माझा दिवस खरोखर संपतो का? की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान तास नकळत वाया घालवत आहे? कारण लक्षात ठेवा, तुमची नोकरी तुमची आजची परिस्थिती ठरवू शकते, पण कामानंतर तुम्ही काय करता हे तुमचं उद्याचं आयुष्य ठरवतं. पॉइंट 3, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. मेंदूला रोज अन्न द्या. आर्नोल्ड बेनेट म्हणतात, जगातील बहुतेक लोक त्यांच्या शरीराची काळजी घेतात, पण त्यांच्या मनाची नाही. आपण भूक लागली की जेवतो, तहान लागली की पाणी पितो, आजारी पडलो तर औषध घेतो. पण शेवटचं कधी तुम्ही तुमच्या मेंदूला काहीतरी दर्जेदार अन्न दिलं होतं? कारण एक सत्य आहे, तुमचं आयुष्य तुम्ही जसं विचार करता तसंच बनत जातं. जर विचार सारखेच असतील तर परिणामही सारखेच राहतील. आणि म्हणून बेनेट म्हणतो, जर आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी विचार बदलले पाहिजेत. आता प्रश्न आहे, विचार बदलायचं कसे? त्याचं उत्तर आहे, सतत शिकणं, सतत वाढणं, सतत स्वतःला विकसित करणं. पण इथं एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं शिकणं म्हणजे फक्त शाळा, कॉलेज, डिग्री, परीक्षा. पण आर्नोल्ड बेनेटच्या मते खरं शिक्षण पदवी मिळाल्यानंतर सुरू होतं. कारण शाळा तुम्हाला जगण्यासाठी तयार करते, पण स्वतःचं शिक्षण तुम्हाला असामान्य बनवतं. जरा विचार करा, तुम्ही दररोज किती माहिती पाहता?
रील्स, शॉर्ट्स, पोस्ट्स, मीम्स, बातम्या. पण यापैकी किती गोष्टी तुमचं आयुष्य खरंच सुधारतात? कदाचित खूप कमी. कारण माहिती आणि ज्ञान यात खूप मोठा फरक आहे. माहिती म्हणजे काहीतरी जाणून घेणं, पण ज्ञान म्हणजे त्या गोष्टीचा वापर करून स्वतःला बदलणं. आणि म्हणून बेनेट एक शक्तिशाली सल्ला देतो. दररोज थोडा वेळ फक्त तुमच्या मानसिक विकासासाठी ठेवा. फक्त मनोरंजनासाठी नाही, फक्त वेळ घालवण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी. समजा 2 लोक रोज 1 तास मोबाईल स्क्रोल करतात आणि तिसरा व्यक्ती तोच 1 तास एखादं चांगलं पुस्तक वाचतो, नवीन कौशल्य शिकतो किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करतो. एका दिवसात काही फरक दिसणार नाही, एका आठवड्यातही नाही, पण काही वर्षांनी फरक प्रचंड असेल. कारण प्रत्येक पुस्तक, प्रत्येक नवीन कल्पना, प्रत्येक शिकलेला धडा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत एक छोटासा बदल घडवत असतो. आणि आयुष्याची दिशा बदलण्यासाठी कधीकधी एवढाच एक छोटासा बदल पुरेसा असतो. आर्नॉल्ड बेनेट म्हणतो, अनेक लोक त्यांचा मोकळा वेळ फक्त मनोरंजनात घालवतात. कारण विचार करणं कठीण असतं, शिकणं मेहनतीचं असतं. पण हाच तो मार्ग आहे जो सामान्य माणसाला असामान्य बनवतो. कारण यशस्वी लोकांकडे काही जादुई शक्ती नसते. त्यांच्याकडे वेगळे 24 तास नसतात, पण त्यांच्याकडे एक वेगळी सवय असते. ते सतत शिकत राहतात, सतत वाढत राहतात, सतत स्वतःला सुधारत राहतात. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी रोज माझ्या शरीराला अन्न देतो, पण माझ्या मेंदूला काय देतो? कारण शरीर तुम्हाला जगायला मदत करतं, पण तुमचे विचार ठरवतात तुम्ही कसं जगणार आहात. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता, त्या दिवशी तुमची वाढ थांबते. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करता, त्या दिवशी तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होते. पॉइंट 4, वेळ खर्च करू नका, वेळ गुंतवा. आर्नॉल्ड बेनेट एक अतिशय महत्त्वाचा फरक सांगतात, जो बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. ते म्हणजे वेळ खर्च करणं आणि वेळ गुंतवणं. कारण प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण सर्वजण वेळ वापरतो, पण प्रत्येकजण वेळ गुंतवत नाही. जरा विचार करा, जर तुम्ही 500 रुपये चित्रपट पाहण्यासाठी खर्च केले, तर तुम्हाला त्या क्षणाचा आनंद मिळेल, पण ते पैसे संपतील. त्यातून पुढे काही निर्माण होणार नाही. दुसरीकडे जर तेच 500 रुपये एखादं चांगलं पुस्तक घेण्यासाठी किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरले, तर त्याचा फायदा महिनोन्महिने, कदाचित वर्षानुवर्ष मिळत राहील. वेळेबाबतही अगदी असंच आहे. काही गोष्टी वेळ खर्च करतात आणि काही गोष्टी वेळ वाढवतात. हो, वेळ वाढवतात, कारण त्या तुमची क्षमता वाढवतात, तुमची समज वाढवतात, तुमचे निर्णय चांगले करतात. आणि चांगले निर्णय म्हणजे चांगलं आयुष्य. आर्नॉल्ड बेनेट म्हणतो, बहुतेक लोकांना दिवसाच्या शेवटी असं वाटतं, आज दिवसभर व्यस्त होतो. पण व्यस्त असणं आणि प्रगती करणं यात खूप मोठा फरक आहे. मुंगीही दिवसभर व्यस्त असते. पण प्रश्न हा नाही की तुम्ही किती व्यस्त आहात. प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या तुम्हाला कुठे घेऊन जात आहेत. कारण अनेकदा आपण दिवसभर धावत असतो, पण चुकीच्या दिशेने. कल्पना करा, 2 मित्र आहेत, दोघांकडेही समान 24 तास. पहिला मित्र रोज 2 तास सोशल मीडिया पाहतो. दुसरा मित्र रोज 2 तास एखादं कौशल्य शिकतो. सुरुवातीला दोघांचं आयुष्य सारखंच दिसेल, 1 महिन्यानंतरही, 6 महिन्यानंतरही. पण 5 वर्षांनी एकाच 2 तासांनी त्यांच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक निर्माण केलेला असेल. कारण वेळेची खरी शक्ती एका दिवसात दिसत नाही, ती चक्रवाढ व्याजासारखी काम करते. आज केलेली छोटी गुंतवणूक
उद्या मोठा परिणाम निर्माण करते. आज शिकलेलं एक कौशल्य उद्या नवीन संधी उघडू शकतं. आज वाचलेलं एक पुस्तक उद्या तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतं. आज घेतलेला एक योग्य निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणून बेनेट सांगतो, स्वतःला हा प्रश्न विचारण्याची सवय लावा. मी सध्या जे करत आहे ते माझं भविष्य घडवत आहे का? जर उत्तर नाही असेल तर कदाचित तुम्ही वेळ खर्च करत आहात. पण जर उत्तर हो असेल तर तुम्ही वेळ गुंतवत आहात. लक्षात ठेवा, मनोरंजन चुकीचं नाही, आराम चुकीचा नाही. पण जेव्हा संपूर्ण आयुष्य फक्त मनोरंजनात निघून जातं तेव्हा समस्या सुरू होते. कारण वेळ ही जगातील एकमेव अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की परत मिळत नाही. पैसा हरवला तर कमावता येतो. व्यवसाय अपयशी झाला तर पुन्हा सुरू करता येतो. पण आजचा दिवस, आजची संध्याकाळ, आजचा हा क्षण कधीच परत येणार नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कराल तेव्हा स्वतःला विचारा, मी माझा वेळ खर्च करतोय की माझ्या भविष्यामध्ये गुंतवतोय? कारण यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक बुद्धिमत्तेचा नसतो, तो त्यांच्या वेळ वापरण्याच्या पद्धतीचा असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही वेळेला खर्च नव्हे तर गुंतवणूक म्हणून पाहायला शिकाल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पॉइंट 5, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते छोट्या मिनिटात घडतात. आपल्या सगळ्यांची एक सवय असते, आपल्याला मोठे परिणाम हवे असतात, पण त्यासाठी लागणाऱ्या छोट्या सवयी नको असतात. आपल्याला फिट व्हायचं असतं, पण रोजचा व्यायाम नको असतो. आपल्याला यशस्वी व्हायचं असतं, पण रोजचं शिकणं नको असतं. आपल्याला आयुष्य बदलायचं असतं, पण आजचा दिवस बदलायची तयारी नसते. आणि इथंच आर्नोल्ड बेनेट एक अतिशय महत्त्वाचं सत्य सांगतो. तो म्हणतो, लोक आयुष्य वर्षांमध्ये मोजतात, पण आयुष्य खरं तर मिनिटांमध्ये घडत असतं. कारण कोणीही एका दिवसात महान होत नाही, कोणीही एका दिवसात अयशस्वीही होत नाही. दोन्ही गोष्टी हळूहळू घडतात, लहान निर्णयांमधून, लहान सवयींमधून, लहान मिनिटांमधून. जरा विचार करा, समुद्रातील एक मोठं जहाज जर फक्त 1-2 अंशांनी दिशा बदलली तर सुरुवातीला काहीच फरक दिसणार नाही. पण हजारो किलोमीटर नंतर ते पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी पोहोचेल. आयुष्यही असंच काम करतं. दररोज केलेली एक छोटी सुधारणा सुरुवातीला नगण्य वाटते, पण वर्षानुवर्ष तीच सुधारणा प्रचंड परिणाम निर्माण करते. समजा तुम्ही रोज फक्त 30 मिनिटं वाचायला सुरुवात केली, फक्त 30 मिनिटं इतकंच. ते काही मोठं काम वाटत नाही. पण एका वर्षात शेकडो तास, अनेक पुस्तकं, शेकडो नवीन कल्पना आणि एक वेगळी विचार करण्याची पद्धत, हेच आर्नोल्ड बेनेट समजावतो. लोक म्हणतात, माझ्याकडे 2 तास नाहीत, माझ्याकडे 3 तास नाहीत. पण प्रश्न 2 तासांचा नाही, प्रश्न 20 मिनिटांचा आहे, 30 मिनिटांचा आहे. कारण ज्याच्याकडे 30 मिनिटं नाहीत त्याच्याकडे 3 तास असले तरी ते उपयोगाचं ठरणार नाहीत. यशस्वी लोक मोठा वेळ शोधत नाहीत, ते छोटा वेळ वापरतात. ते वाट बघत नाहीत की एक दिवस सगळं परफेक्ट होईल. ते आज जे शक्य आहे ते करतात. कारण त्यांना माहिती असतं की छोट्या कृतींची शक्ती लगेच दिसत नाही, पण ती जमा होत राहते. अगदी बँकेतल्या चक्रवाढ व्याजासारखी. पहिल्या दिवशी फरक दिसत नाही, पहिल्या महिन्यातही नाही, पण कालांतराने परिणाम आश्चर्यकारक होतात. आणि दुर्दैवाने ही गोष्ट नकारात्मक सवयींसाठीही तितकीच खरी आहे. रोजचे 30 मिनिटं वाया जाणं मोठी गोष्ट वाटत नाही, पण वर्षभरानंतर, आठवडे, महिने, आयुष्याचे मौल्यवान तुकडे निसटलेले असतात. म्हणून बेनेट म्हणतो, मोठ्या बदलांचा विचार करण्यापेक्षा लहान वेळेचा आदर करायला शिका.
कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही. ते बदलतं आज वाचलेल्या काही पानांनी, आज शिकलेल्या एका धड्याने, आज केलेल्या एका योग्य निवडीने. आणि म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज कोणती छोटी सवय तयार करतोय जी 5 वर्षांनंतर माझं आयुष्य घडवणार आहे? कारण लक्षात ठेवा, लोकांना अचानक यश दिसतं, पण त्यामागे असतात हजारो शांत दिवस, हजारो योग्य मिनिटं आणि हजारो छोट्या निवडी. मोठं आयुष्य जगायचं असेल तर मोठ्या संधींची वाट पाहू नका. आजच्या छोट्या मिनिटांचा आदर करायला सुरुवात करा. कारण शेवटी महान आयुष्य हे महान दिवसांनी नाही, तर योग्य पद्धतीने वापरलेल्या छोट्या छोट्या मिनिटांनी तयार होतं. पॉइंट 6, वर्तमान क्षणावर प्रभुत्व मिळवा. या पुस्तकाच्या शेवटी अर्नाल्ड बेनेट एक अतिशय खोल आणि शक्तिशाली विचार मांडतात. खरं तर संपूर्ण पुस्तकाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल, तुमच्याकडे खरंच फक्त आजचा दिवस आहे. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण जर आपण त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर कदाचित आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो. कारण जरा विचार करा, काल कुठे आहे? तो संपला. तो आता फक्त आठवण आहे. आणि उद्या? उद्या अजून आलेलाच नाही. तो फक्त एक शक्यता आहे. म्हणजेच आपण ज्या 2 दिवसांबद्दल सर्वात जास्त विचार करतो ते दोन्ही दिवस आपल्या हातातच नाहीत. एक निघून गेला आहे आणि दुसरा अजून आलेला नाही. मग आपल्या हातात काय आहे? फक्त आज, फक्त हा क्षण, फक्त आत्ता. पण दुर्दैवाने बहुतेक लोकांचं आयुष्य याच ठिकाणी अडकतं. काही लोक भूतकाळात जगतात. त्यांना जुन्या चुका आठवत राहतात, जुन्या अपयशांची वेदना आठवत राहते. तेव्हा असं केलं असतं तर, तो निर्णय घेतला नसता तर, अशा विचारांमध्ये ते आजचा दिवस गमावतात. तर काही लोक भविष्यामध्ये जगतात. उद्याची चिंता, पुढच्या वर्षाची चिंता, काय होईल याची चिंता. आणि या चिंतेत ते वर्तमान क्षणाचा आनंद घेणंच विसरून जातात. अर्नाल्ड बेनेट अत्यंत सुंदरपणे सांगतात, आपलं आयुष्य प्रत्यक्षात वर्षांनी बनलेलं नसतं, ते महिन्यांनी बनलेलं नसतं, ते एका दिवसाने बनलेलं असतं. आणि तो दिवस म्हणजे आज. कारण जेव्हा उद्या येतो तेव्हा त्याचं नावही आज असतं. म्हणूनच आयुष्य सुधारण्याचा एकच मार्ग आहे, आज सुधारण्याचा. आजचा दिवस अधिक जागरूकपणे जगण्याचा, आजचा वेळ अधिक अर्थपूर्णपणे वापरण्याचा, आजच्या क्षणाचा आदर करण्याचा. लेखक आपल्याला सांगतात, वेळेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे घड्याळावर नियंत्रण मिळवणं नाही, तर आपल्या लक्ष्यावर नियंत्रण मिळवणं आहे, आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणं आहे, आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवणं आहे. कारण वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणारा माणूस भूतकाळाच्या ओझ्याने दबत नाही आणि भविष्याच्या भीतीने थांबत नाही. तो कृती करतो, तो वाढतो, तो पुढे जातो. आणि कदाचित म्हणूनच या पुस्तकातील सर्वात मोठा धडा टाइम मॅनेजमेंटबद्दल नाही, तो लाईफ मॅनेजमेंटबद्दल आहे. कारण वेळ आणि आयुष्य या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. वेळ म्हणजेच आयुष्य. तुम्ही तुमचा वेळ जसा वापरता तसंच तुमचं आयुष्य घडतं. म्हणून आज हा व्हिडिओ संपण्याआधी स्वतःला एक शेवटचा प्रश्न विचारा, जर आजचा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर मी तो याच पद्धतीने जगलो असतो का? जर उत्तर नाही असेल तर बदलाची वेळ उद्या नाही, पुढच्या महिन्यात नाही, नवीन वर्षापासून नाही. ती वेळ आहे आत्ताची. कारण अर्नाल्ड बेनेट आपल्याला आठवण करून देतात, पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो, संधी गेली तर नवीन मिळू शकते, पण गेलेला क्षण कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाला एक भेट समजा.
प्रत्येक तासाला एक संधी समजा आणि प्रत्येक मिनिटाला तुमच्या आयुष्याचा एक मौल्यवान तुकडा समजा. कारण शेवटी यशस्वी आयुष्य म्हणजे जास्त वर्ष जगणं नाही, तर मिळालेला प्रत्येक दिवस पूर्णपणे जगणं आहे. आज आपण आर्नोल्ड बेनेट यांच्या पुस्तकातून वेळेबद्दल खूप काही शिकलो. पण या संपूर्ण पुस्तकाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: तुम्ही वेळ घालवत नाही, तुम्ही तुमचं आयुष्य घालवत आहात. हे वाक्य पुन्हा एकदा मनात ठेवा, कारण घड्याळावर फिरणारा प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातून कमी होत असतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य संपत असल्याची जाणीव मोठ्या घटनांमुळे होत नाही, ती होते एका दिवशी अचानक मागे वळून पाहिल्यावर. जेव्हा आपण म्हणतो, अरे इतकी वर्ष कधी निघून गेली, मी जे करायचं ठरवलं होतं ते अजूनही का केलं नाही, मी माझ्या स्वप्नांसाठी खरंच वेळ दिला होता का, आणि त्या क्षणी आपल्याकडे पश्चात्ताप उरतो. पण वेळ उरत नाही. आर्नोल्ड बेनेट यांनी 100 वर्षांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती आणि आजही ती तितकीच खरी आहे. आपल्याला अधिक वेळेची गरज नाही, आपल्याला मिळालेल्या वेळेचा अधिक आदर करण्याची गरज आहे. कारण समस्या 24 तासांची नाही, समस्या त्या 24 तासांमध्ये आपण कोण बनतो याची आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा: जर पुढील 1 वर्ष मी माझा वेळ याच पद्धतीने वापरत राहिलो तर मी कुठे पोहोचेन? आणि जर उत्तर तुम्हाला आवडलं नाही तर आनंदाची गोष्ट अशी आहे की अजूनही उशीर झालेला नाही. कारण तुमचं भविष्य उद्या बदलणार नाही, ते बदलायला सुरुवात होईल आज घेतलेल्या एका छोट्या निर्णयाने, आज वाचलेल्या एका पानाने, आज शिकलेल्या एका धड्याने, आज वाया न घालवलेल्या एका तासाने. लक्षात ठेवा, पैसा परत मिळू शकतो, आरोग्यही अनेकदा परत मिळू शकतं, हरवलेल्या संधी पुन्हा मिळू शकतात, पण आजची तारीख, आजचा दिवस आणि हा क्षण पुन्हा कधीच परत येणार नाही. म्हणून उद्याची वाट पाहू नका, परफेक्ट वेळेची वाट पाहू नका, कारण परफेक्ट वेळ कधीच येत नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण, सर्वात योग्य वेळ आणि सर्वात मोठी संधी ती आत्ता तुमच्या हातात आहे. म्हणून या क्षणापासून ठरवा, मी वेळ घालवणार नाही, मी वेळ गुंतवणार. मी दिवस ढकलणार नाही, मी दिवस जगणार. कारण शेवटी यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक पैशांचा नसतो, नशिबाचा नसतो, बुद्धिमत्तेचाही नसतो. फरक असतो त्यांनी त्यांच्या 24 तासांचं काय केलं याचा. आणि आता तुमच्याकडेही ते 24 तास आहेत. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही त्यांचं काय करणार? आर्नोल्ड बेनेट यांचं एक वाक्य लक्षात ठेवा: वेळ म्हणजेच आयुष्य. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही 1 तास वाया घालवाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त वेळ वाया घालत नाही आहात, तुमच्या आयुष्याचा 1 तास खर्च करत आहात. पैसा परत कमावता येतो, पण गेलेला क्षण कधीच परत येत नाही. म्हणून उद्यापासून नाही, पुढच्या सोमवारपासून नाही, तर आजपासून ठरवा, तुमच्या 24 तासांचा आदर करा. कारण तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने बदलणार नाही, ते आजच्या छोट्या कृतींनी बदलणार आहे. जर हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा: आज. कारण बदलाची सुरुवात उद्यापासून नाही, आजपासून होते.